आज तुम्हाला एक शिवसेना भवनात अत्यंत आकर्षक आणि सुंदर चित्र दिसत आहे. सन्माननीय राज ठाकरे यांचं शिवसेना भवनामध्ये 20 वर्षांनी आगमन झालेलं आहे आणि जवळजवळ सगळेच पत्रकार मगाशी उद्धवजींना आणि राजसाहेबांना तोच प्रश्न विचारत होते, 20 वर्षांनी आलात कसं वाटतंय? महाराष्ट्रालाच बरं वाटतंय. मी माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेबांचं इथे आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं म्हणजे आजही हिंदू अनडिवायडेड फॅमिली काय आहे याचं चित्र आहे. हा जमाना सध्या उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आल्यापासून सगळं काही संयुक्त होत आहे. संयुक्त सभा, संयुक्त पत्रकार परिषदा, संयुक्त मुलाखत आणि संयुक्त वचननामा. आज शिवशक्ती म्हणजे महाराष्ट्रातल्या 3 प्रमुख पक्षांची जी आघाडी आहे, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त वचननामा आज प्रकाशित होतोय, प्रसिद्ध होतोय. खरं म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी या सभागृहामध्ये वचननाम्यावरती सविस्तर चर्चा करून लोकांना माहिती दिलेली आहे. पण आज त्याचं अधिकृतपणे प्रकाशन होईल हे निमित्त आहे. पण पुन्हा एकदा राजसाहेब आणि उद्धव साहेब हे पत्रकारांसमोर संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत. मी सगळ्यात आधी 20 वर्षांनी शिवसेना भवनात आगमन झालेल्या राजसाहेबांचं स्वागत करतो पुष्पगुच्छ देऊन. उद्धव साहेब त्यांचं स्वागत करतील. मी माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांना विनंती करतो, त्यांनी संयुक्त वचननाम्याचं प्रकाशन करावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आता मला असं वाटतं की राजसाहेब राजसाहेब सुरुवातीला त्यांचं निवेदन करतील आणि त्यानंतर आपण उद्धवजींकडे माईक देऊ. इथे आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे, भगिनींचं मी इथे स्वागत करतो. माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला, 20 वर्षानंतर राज ठाकरे आले. 20 वर्षानंतर मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय. 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनमध्ये आलो. मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवन मधल्या आहेत. त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये. पण जुन्या शिवसेना भवन मधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला, रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा
पण त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या. म्हणजे त्या 77 साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि 77 सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभा ह्यांची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती. त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. पण आता मी त्या आठवणीमध्ये रमत नाही. आज इथे शिवशक्तीचा आज शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर करत आहोत. मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्या दिवशी या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये या काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्यासमोर त्या दिवशी सांगितलेल्या आहेतच. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती परत किती चर्चा करायची हे मला असं वाटतं आपण त्या गोष्टींचा विचार करावा. या व्यतिरिक्त जर समजा आपल्याला काही इतर प्रश्न असतील, मला असं वाटतं सन्माननीय उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतीलच, परंतु त्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील ज्याची उत्तरं आम्ही देऊ शकत असू तर आम्ही जरूर देऊ. तर आम्ही जरूर देऊ. धन्यवाद. नेहमीच शिवसेना भवनमध्ये प्रवेश करताना आपल्यापैकी बरेच जण खाली उभे असतात आणि त्यांना काही ना काहीतरी मला विचारायचं असतं. पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आत्तापर्यंत 20 वर्षानंतर राज शिवसेना भवनमध्ये येत आहेत, दोन भाऊ एकत्र येत आहेत. आपल्याला काय वाटतं, कसं पाहता आपण ह्याच्याकडे? म्हटलं अरे येऊ तर दे, मग पाहतो ना. साहजिकच आहे, आनंद आहे. एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळतं आहे आणि आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत. या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे, राष्ट्रवादी आहे, त्यांच्याकडनं विद्याताई आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा प्रतिनिधी. म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही, आलेले आहेत. आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे. आपल्या प्रश्नातनं जसं राज म्हणाले तसं आम्ही उत्तर देऊच. पण एकूणच जी काही आता झुंडशाही, याला लोकशाही म्हणता येणार नाही. आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे. म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली. मतचोरी पकडल्यानंतर तो लाईट जरा बंद कर. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम दाम दंड भेद, म्हणजे एवढे निगरगट्टा आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते. कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे. काल परवापासून राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय. त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, ते जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते. अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये, असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे. त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे
त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ऑन द स्पॉट, म्हणजे हे काय, तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि यांचं आत्ताच्या आत्ता संरक्षण काढून घ्या. संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो. बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे. एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात, हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे. शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार. पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. जे मतदार ज्यांना आपण जेनझी म्हणतो, पहिल्या प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते, त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना, निवडणुका परत घेतल्या, तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका. तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल, तो होऊ देऊ नका. बाकी प्रश्न आहेत, त्या प्रश्नाबद्दल तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देऊ. बोलण्यासारखं खूप आहे, जसं जमेल तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही बोलत जाऊ. पण ह्या गोष्टी मात्र ठळकपणाने अधोरेखित करण्यासारख्या आहेत. परत एकदा सांगतो, राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत, तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे. मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही विचार सुरू केला, काल एक त्यांचा कुठला वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते आणि तिथे मी डोमकावळे एवढ्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते. ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. आतापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे. पण भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते, हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की त्यांनी महायुतीने केलेल्या प्रकल्पांचं श्रेय चोरलं जातंय आणि ते लोकांसमोर मांडलं जातंय. हा प्रश्न एक चांगला आहे. आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत. आम्ही मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता, होय हे आम्ही केलं. याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलेलं आहे, कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केलेत, म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र मिंद्यांनी केलेला आहे, ही कामं त्यांची मागे पडतायत. तर आम्ही केले. आता म्हणजे मी येताना पाहिलं, जो रिगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे, जी जागा आम्ही सिलेक्ट केली, तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला, त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला, तेही श्रेय मिंदे घेतोय. तर आमची छोटी छोटी कामं आहेत. पण केवढी मोठी कामं तुम्ही केलेत. कैलास पर्वत मोदीजींनी बांधले, का नाही तुम्ही सांगत? गंगा मोदीजींनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती, हे तुम्ही का नाही सांगत? अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंद्यांनी केलं. ज्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं, ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर? समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं, जसं अमृत आणलं तसं. आमची छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेताय? ज्या वेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंद्यांना कोणी ओळखत नव्हतं, तेव्हापासून कोस्टल रोडची प्लॅनिंग, त्याच्या आधी मिडल वैतरणा धरण, त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल्स बांधलेली आहेत, अनेक सुविधा केलेल्या आहेत. ही छोटी छोटी कामं आहेत. त्यांनी केलेली मोठी कामं आहेत. परत एकदा सांगतो, मोदीजी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा मोदीजींनी आणली, अरबी समुद्र या मिंद्याने आणि गद्दारीने केलेला आहे निर्माण, तर ते श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे. कोर्टात जाऊन काय होणार आहे?
विश्वास ठेवायचा तरी कोणावर? ही प्रक्रिया म्हणून म्हणतो की निवडणूक आयोगामध्ये दम असेल तर त्यांनी नुसता निर्णय राखून नाही ठेवायचा तो. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज भरताना ते जे सगळे आरोह होते त्या आरोहचा टेलिफोनचा रेकॉर्ड काढा. कोणी कोणी त्यांना फोन केले होते ते काढा. का तोही रेकॉर्ड आता व्हिडिओच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजप्रमाणे नष्ट केलंय तेही लोकांना कळू द्या. एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे, आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना, आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचंय की सत्ता ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाहीये. आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका. याचं कारण आता आपण जे काय करतो आहोत तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे. आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्यावेळेला याहून वाईट ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्या वेळेला करणं गरजेचं असतं. आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की मग पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत. मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोक आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे. आपण काय पसरवतोय, आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये. मी गेले 10 वर्ष अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे युपी बिहार करतायत. उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जातंय त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं, महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे. आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं. नाही, एकच सेकंद जरा मध्ये मी थोडंसं काल मुख्यमंत्री बोलले, कारण मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी 92,000 कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या. त्याच्यापैकी साधारणतः 40 ते 45,000 कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात. उरलेल्या ज्या आहेत त्या लॉंग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी असतात. आणि त्याच पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे, टोलमुक्त. यांचे गल्लीबोळ केली तरी यांचे हे टोल लावतात. नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतोय, 200 वर्ष त्याला खड्डे पडणार नाही, पण 200 वर्षात तो होणार की नाही अजून माहिती नाहीये. पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत. ठेवी या काही चाटायला नसतात. मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी 100% बरोबर आहे. ठेवी ह्या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात. त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे. साधारणतः एक जमा खर्च याचं एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे, पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात, ठरवले जातात. आज जर माझ्या माहितीप्रमाणे 15,000 कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे. त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. आणि जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे, पण 3 लाख कोटी त्यांना देणीसाठी पैसे जे दिले ऍडव्हान्स मोबिलायझेशन त्यातून किकबॅक घेऊन
हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात, ही माझ्याकडे आलेली माहिती आहे. 3 लाख कोटीचा घोटाळा या खोकासुराने केलेला आहे. मेरा सवाल आपसे है, कल मुख्यमंत्री जी ने कहा है कि आप लगातार कह रहे कि अगला मेयर जो है मराठी होगा, लेकिन मुख्यमंत्री लगातार कह रहे कि हिंदू होगा और वो मराठी होगा. तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है? एक दूसरा, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो. पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली. त्यातलं एक गुजरात मधलं गायकवाडांचं, शिंदेचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं. बरोबर. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर. मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मला मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत. तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार. या प्रश्नाला एकच आहे, याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत. मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत. आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? उद्धव सर बोले. एक मिनिट. ऑन नाही. नाही तो त्यांचा माईक आहे. बरं बरं. ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत? कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत. याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो. आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे. आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले. अजून काही? म्हणजे ही सगळी आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं का? अहो, साधी एक गोष्ट सांगतो. आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आदित्यने एक प्रेझेंटेशन दिलं होतं NAC तिकडेच. हे काल डोम कावळे जमलेलं त्याच डोममध्ये. आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली. ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली. आता ते तर मी काय थांबणार नाही. ते तर पुस्तक मी बेधडकपणाने वाटणार. निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे तो वापरा, करायचं ते करा. कारण ते काम आम्ही केलेलं आहे. त्या कामामध्ये जे जे सहभागी झाले सगळे मुंबईकर होते, सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते, आहेतच, नागरिक होते. आणि ते काम आम्ही केले. कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कोरोनाचं काम केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचारलं ती प्रेतं कोणाची होती, हिंदूंची होती का मुसलमानांची होती? आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं. अगदी त्या WHO अध्यक्षांनी सुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली, न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलं. हे काम आम्ही जे म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो. चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं. हे आम्ही सांगणार. याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही कोरोनात केलेलं काम हे सांगणार. निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी. सर एक प्रश्न असा आहे, इकडे बोलतोय, इकडे एक प्रश्न असा आहे की जो जाहीरनामा करत आहात त्यामध्ये जे विविध विकास कामं आहेत ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु मुंबई अधिनियम 1988 नुसार काही कामं जी आहेत ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन कामं करायची आहेत त्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांची परवानगी लागते. त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशा प्रकारे होणार? कारण राजकारण आता कसं झालंय हे बघितलंय.
राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. चांगल्या कामांना, जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो, जी याच्यामध्ये दिलेली आहेत, त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा. समजलं का की इकडे तिकडे बघत होतस तू? हा? प्रश्न विचारता आणि इकडे तिकडे बघत बसता रे, स्वतःही ऐकत नाही. उद्धवजी एक प्रश्न आहे. थांब रे जरा, थांब. कुठे चाललोय का? अरे एक मिनिट, त्याला तुला मी काय बोललो हे समजलं का? हा हा. परंतु या आता जे राजकारण होत आहे, तुम्ही सत्ताधाऱ्यांना नेहमी कोस्टल रोडचं डिझाईन तुम्हाला परमिशन देणार नाही. परत ऐक ना, माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते पहिलं. हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत. कळलं? बघू. उद्धवजी जरा थांबा ना रे. केंद्र आहे ते याच्याच प्रश्नाच्या संदर्भात, कारण ते पुन्हा आणायचं म्हटल्यानंतर राज्य सरकार असो केंद्र सरकार असो ते येऊ देईल का? त्यांना आडू उत्तर दे. तेच तर राज म्हणाले ना, त्यांना आडू उत्तर द्या. म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल. जसं एक मुद्दा किंवा एक दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गो अहेड दिला होता, ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन. ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला, आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं. वरळी दुग्ध डेअरी आहे, तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो, ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात घालतायत. देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत. कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे. मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागर आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत. म्हणजे यांचा महापूर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्थान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. उद्धव साहेब 2017 तुझा मराठी भाषा भवन सुद्धा यांनी अडून ठेवले. एक मिनिट, तुझं विचारून झालं ना मगाशी, जरा बाकीच्यांना पण विचारू. एक लास्ट नाही, एक नाही, थांब. एक लास्ट उद्धवजी सरकार लाडक्या बहिणीसाठी 1,500 रुपये देत आहे, मात्र आपल्या वचननाम्यामध्ये सुद्धा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी तुमचा विरोध आहे का? नाही, 1,500 रुपये असं तुम्ही म्हणत आहात, मात्र महिलांसाठी आता हे जो निधी दिला जात आहे त्याऐवजी त्यांना घरकाम द्या किंवा त्यांना जे असेल काम द्या असं सुद्धा ते म्हणत आहे. त्यामुळे निधी देण्याऐवजी काम देणं हे गरजेचं आहे. दोन्ही करणार. आणि म्हणूनच आर्थिक केंद्र जे आहे त्याची गरज, कारण मुंबईमध्ये आर्थिक केंद्र जे केलं होतं ते मनमोहन सिंगांनी जाहीर केलं होतं. बरोबर आहे, म्हणजे त्यांचं प्रेम हे मुंबईवरती होतं, पण हे आल्यानंतर ते आर्थिक केंद्र उचलून त्याने अहमदाबादला नेलं. म्हणून मुंबईकरांसाठी रोजीरोटीसाठी काही उत्पन्नाची साधनं निर्माण करायची, त्याच्यासाठी आर्थिक केंद्र हे पुन्हा परत आणण्यापेक्षा आम्ही नव्याने करू. 2017च्या वचननाम्यामध्ये आपल्या उद्धव साहेब मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचं एक आपण वचन केलं होतं, त्यासाठी गारगाई पिंजाळ धरणाचा सांगतो. देखील ते उल्लेख केला आता मी होता, काढलेलं परंतु आहे. आत्ताच्या त्याच्यात याच्यामध्ये ठेवलेलं दिसत नाही. हां. सांगतो, हा चांगला प्रश्न विचारला. 2017च्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ ही 2 धरणं आम्ही करू हे वचन होतं. योगायोगाने म्हणा काही असेल, अनपेक्षितपणे 2019 साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं की तिथे गारगाई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान 5.5 ते 6 लाख झाडांची कत्तल करावी लागेल. कत्तल हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण झाडांना सुद्धा जीव असतो, तर त्यांची कत्तल करावी लागेल. आणि ते बघितल्यानंतर मी थांबलो. त्याच सुमारास आणखीन एक प्रोजेक्ट समोर आला, तो म्हणजे डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, म्हणजे समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करणं आणि ते वापरणं. आता यातला फरक असा आहे की जिथे कॅचमेंट एरिया आहे तिथे आपण ही धरणं करणार होतो. कॅचमेंट एरिया का आहे तर तिकडे झाडं आहेत म्हणून. ती झाडं कापल्यानंतर पुन्हा पावसावरती आपण अवलंबून राहावं लागायचं, ते लागणारच आहे. तो होणारा खर्च, तिथून इथे पाणी आणण्याचा खर्च, त्यापेक्षा समुद्राचं पाणी आपल्याला पावसावरती अवलंबून राहावं लागणार नाही. मी मुख्यमंत्री असताना शेवटचा जो काही अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मांडला होता त्याच्यामध्ये 400 MLD पर डे, म्हणजे जेवढं आता तानसातनं पाणी मुंबईला एका दिवसात मिळते त्याचा पायलट प्रोजेक्ट लावणार होतो आणि तो आत्ता या डिसेंबरपर्यंत पूर्ण झाला असता. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला 400 MLD पाणी जे तानसातनं मिळते ते समुद्राचं पाणी प्यायला पिण्यायोग्य करून उपलब्ध झालं असतं आणि ते यशस्वी झाल्यानंतर मग समुद्र आहे
जो समुद्र या मिंद्याने आणि यांनी निर्माण केला आहे तो असाच ठेवलेला आहे, तर त्याचं पाणी आम्ही पिण्यासाठी करणार होतो. तो प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला आणि परत कॉन्ट्रॅक्टरसाठी गारगाई पिंजाळ म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास आरेमध्ये जे आम्ही करत होतो, आरेचं जंगल तसंच ठेवून कांजूर मार्गला मेट्रोची शेड करणार होतो. आता त्यांनी आरे पण वापरतायत, कांजूर पण वापरतायत. हा सगळा विध्वंस आहे. हा कॉन्ट्रॅक्टरसाठी चाललेला हा मोठा घोटाळा आहे. उद्धवजी इकडे उद्धवजी एक प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये वारंवार असं म्हटलं जातं आहे की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. जर इतक्या वर्षानंतर मराठी माणसाचं अस्तित्व हा जर मुद्दा असेल तर मग महाराष्ट्रात मराठी माणसाला अस्तित्व टिकवावं लागतंय, तर जे राजकीय पक्ष आहेत विशेषतः मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेल्या पक्षांचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हा प्रश्न जर का आता 10 वर्ष होऊन मोदींना हिंदू खतरे में है ही आवई देणाऱ्यांना विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. कारण जगातला सगळ्यात बलवान नेता हिंदू हा देशावरती राज्य करतोय. त्यांच्या राज्यामध्ये आजही बांगलादेशी घुसतायत, रोहिंगे घुसतायत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू खतरे में है असं म्हणून मोर्चे काढावे लागतायत. तर हे अपयश कोणाचं? आणि मराठी माणसाबद्दल म्हणाल तर माझं सरकार पाडल्यानंतर ही जी परिस्थिती उभी राहिलेली आहे, मराठी माणसाचा पदोपदी अपमान होतोय, त्याला घर नाकारलं जातंय, त्याच्या आहारावरनं त्याला सुनावलं जातंय. हे सगळे गेल्या 2 वर्षात सुरू झाले. मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीची केली होती, तो सुद्धा यांनी आदेश मला वाटतं रद्द केलेला आहे. मराठी भाषा भवनाचं काम हे पाडून ठेवलेलं आहे. ह्या अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आणि हा सगळा काळ हा आता गेल्या 2 ते 3 वर्षातला आहे. उद्धवजी काल मुख्यमंत्री हिंदू धोक्यात आलाय हा गेल्या 10 वर्षातला परिपाक आहे. उद्धवजी आणि राजजी, तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे. पण दोघं एका वेळेला माईकवर बोलू. आणि मुंबईच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाने एंट्री घेतली हे आम्हाला काल डोममध्ये दिसलं. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतायत की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय झोराम ममदानी, त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही. कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलतात. चाटम नाही काय मला ऐकायला नाही आलं. माईक घ्या ना जरा. चाटम. उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की उद्धवजी मुंबईची निवडणूक आली की मुंबई तोडली जाणार अशी चर्चा सुरू होते. त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं मी आपल्याला विचारतो. याचं कारण म्हणजे काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून बघितली, कुठेही मला सरकलेली दिसली नाही. आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे. मुंबईकर येत्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे. दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे. राज साहेब, काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे. याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले. राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे. ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? मला उद्धव अरे थांब, राजला विचारलं मी उत्तर देतो. सर सवाल ये है कि कई सारे अभी हाल ही आम्ही उत्तर द्यायची नाही, तुम्ही प्रश्न विचारत राहा. तुझं झाला तू विचार. काय झालं? हा बोल. धान्या वाघ जे म्हटलं मी हसलो नाही का? मी हसलो ना. माईकवर असा. मी तर शांतपणे हसलो. संजय राऊत जोरात हसले. हे त्याचं उत्तर. ते मागच्या ऐका, एकच विनंती आहे की या सगळ्या फालतू विषयाचा मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही मुद्द्यावरती बोलतो. ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे, कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले. त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असतात, आम्ही जात येत नाही आहोत. तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये. मुंबईकरांसाठी आम्ही जे केलेलं आहे त्याच्यावरती बोला.
ते जर काही करू शकत असतील तर त्याच्यावरती बोला. या फालतू बाष्पळ त्यांच्या प्रचारामध्ये मुंबईकरांना काही मिळणार नाहीये. उद्धव सर इसी सवाल मी का एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाच विचारतो. पुढे पण काय काय गोष्टी ऐकायच्या आहेत ना रे तुम्हाला? आज 4 काय 5 किती तारीख आहे आज? 4 तारीख आहे. अजून पुढे पण आहेत, पुढे सभा आहेत, सभांमधनं पण तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. एकाच पत्रकार परिषदेमध्ये सगळेच जर प्रश्न तुम्ही विचारायला लागलात, कशासाठी करताय ते? आज त्या वचननाम्याचं मला असं वाटतं आज जाहीर करणं होतं, तेवढ्यापुरता तो विषय ठेवा. बाकीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला असं वाटतं सभांमधनं मिळतील. ठीक आहे. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.